तर बघा, देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देवाने छान असं उत्तर दिलं. मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की तो कधीच मात्र जगलाच नाही. हाय नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, अशा पद्धतीने कधीही जगू नये की आपण आयुष्यात कधीच जगलाच नाही, जेणेकरून मरण तरी असं यावं की मागे फिरून जर तुम्ही बघितला तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा तितकाच आनंदाने आणि प्रसन्नतेने आपला असावा. त्याच पद्धतीने सकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि तुम्ही सुद्धा बघितलं का सुंदर वाटतं देवघर माझं, म्हणून सुरुवातीलाच तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून ज्यांना आवडतं देवपूजा, देवधर्म, त्यांना प्रत्येकाला मात्र एक छान आणि प्रसन्न वाटतं. आणि अशा कमेंट सुद्धा मला येत असतात का छान वाटतं तुझं देवघर सुरुवातीलाच बघितल्यानंतर. का बरेच तसे असतात का तू सुरुवातीलाच देवघर दाखवते तर काहींना आवडेल सुद्धा किंवा काहींना नाही आवडेल. पण बरेच लोक असे आहेत का ते माझं देवघर बघण्यासाठी सुद्धा माझा ब्लॉग बघत असतात. आणि प्रत्येकाला काही ना काही गोष्ट ही आपल्या आयुष्यातील आवडत असते. आणि देवघर झालं, किचन झालं, हे प्रत्येक स्त्रीला मात्र तितकंच मनापासून आवडतं आणि तिला तितकाच छंद सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आजच्या रुटीनमध्ये आज प्रदोष होता, म्हणून सकाळी छान अशी देवपूजा वगैरे केली. महादेवाच्या पिंडीला सुद्धा अभिषेक करून झालेला होता आणि प्रदोष व्रत होतं, त्याच्यामुळे आज उपवास होता. मग नाहूंसाठी अगदी झटपट अशी खिचडी मला बनवून द्यायची होती, ती मी बनवून दिली टिफिनसाठी. नंतर थोडंसं आहूंना दुपारी जायचं होतं जॉबला, म्हणून म्हटलं चला थोडंसं काही भाजीपाला घेऊन या, किंवा एक दोन वस्तू बाकी होत्या ग्रोसरीच्या, त्या सुद्धा घेऊन आलेलो होतो. आणि बघा, इतका सुंदर असा भाजीपाला. आम्हाला तर असं वाटलं होतं का सकाळी सकाळी गेले ना तर भाजीपाला नसेल सुद्धा, कारण जे भाजी मार्केट आहे ना ते संध्याकाळी असतं, म्हणून म्हटलं कदाचित मिळेल सुद्धा नाही. आणि रांगोळी वगैरे सुद्धा संपलेली होती, किंवा उद्या गुरुवार आहे त्यासाठी देवीसाठी सुद्धा छान छान अशी फुलं आणायची होती. पूजेसाठी सुद्धा बरीचशी फुलं आणायची होती. आणि गुरुवार असल्यामुळे सकाळी छान अशी देवपूजा होऊन जाते, म्हणून फुलं मात्र राहिले ना तर पूर्ण दिवस मात्र हा अगदी प्रसन्न जात नाही. म्हणून म्हटलं चला ही कामं तरी आज आवरून घेऊया. आणि गेलो तर काय, तर बघा इतक्या सुंदर अशा भाज्या मिळाल्या. अगदी छानच भाज्या होत्या, सर्व भाज्या तितक्याच फ्रेश सुद्धा होत्या आणि मस्त होत्या. आणि आता काय झालंय, हिवाळ्यामध्ये ना अशा भाज्यांचा स्वाद घ्यायला किंवा आस्वाद घ्यायला छान वाटतं. हिरव्या पालेभाज्या जितक्या खाता येतील तितक्या खायच्या. मग ते शेंगा असू दे किंवा पालेभाज्या, मेथी, शेपू, पालक, जे काही मिळतं आहे ना ते सर्व आता छान असं खाऊन घ्यायचं. कारण पुन्हा आता हिवाळा संपला का ह्या पालेभाज्या आहे किंवा या भाज्या आहेत त्या सुद्धा कमी कमी होतील. आणि बऱ्यापैकी रेट सुद्धा आता उतरत चाललेले आहेत, कारण सुरुवातीला जेव्हा त्या येतात ना मार्केटला तेव्हा खूप सारे रेट असतात. सो मला गाजर वगैरे सुद्धा घ्यायचे होते, कारण ह्या सीझनचे आता हे पहिले आजपासून गाजर आता सुरू झाले. कारण मी ह्या वेळेस 1 ते दीड महिना झाले भाजी मार्केटमध्ये गेलीच नव्हती. आहूनच 2 वेळेस बाजार आणला, त्याच्यामुळे मला तिकडे जायची गरजच पडली नाही. आणि मध्ये सप्ताहामध्ये पारायण किंवा आता मध्ये सुद्धा घरच्या सेवा होत्या, म्हणून मला घराबाहेर अजिबात निघता आलं नाही. पण आता गेलो होतो म्हणून म्हटलं जे जे दिसतंय ते घेऊन घ्यावं. आणि आहूंना सुद्धा गाजरचा हलवा खूप जास्त आवडत असतो, म्हणून आऊ सुद्धा होते सोबत, म्हणून गाजर वगैरे सुद्धा घेतले. आलू वगैरे सुद्धा घेतले, कारण आलूपासून सुद्धा आपण बरेचसे पदार्थ म्हणजे बनवत असतो, रेसिपीज बनवत असतो. किंवा काय होतं ना, जर काही भाजी वगैरे नसेल तर आलूचे पराठे किंवा आलूची भाजी आपण लगेचच बनवून घेतो, म्हणून थोडेसे जास्तीचे आलू घेतले. आणि बाजार, आता इतका बाजार घेतलेला आहे जेणेकरून मला आठवडाभर अजिबात टेन्शन राहणार नाही. आणि पूर्ण आठवडाभर मी असाच बाजार करून घेत असते. आणि बाजार केल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित असा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून सुद्धा ठेवत असते. किंवा जे मेथीची भाजी वगैरे आहे किंवा अशा छोट्या छोट्या ज्या भाज्या आहेत त्या अशा व्यवस्थित अशा भरून ठेवत असते. कोथिंबीर जो आहे ना तो सुद्धा मी टिश्यू पेपरमध्ये ठेवत असते, जेणेकरून तो 8 दिवस राहतो. बघा, इथे घरून आलेल्या तुरीच्या शेंगा होत्या, नंतर छोटासा भोपळा मी आता आणलेला होता, मेथीची भाजी सुद्धा या पद्धतीने तोडून ठेवली, कोथिंबीर, गाजर होती, त्यात सुद्धा बाकीची मेथीची भाजी होती, वालाच्या शेंगा, हे वाटाणे होते, नंतर चवळीच्या शेंगा घरून आलेल्या होत्या त्या सुद्धा सोडल्या, अद्रक होतं, टोमॅटो होतं, भेंडी होती. आणि आईंनी जे काही शेंगा पाठवल्या होत्या ना वाटाण्याच्या, त्या बऱ्याचशा आधीच्या होत्या, म्हणून काय केलं, पूर्ण त्या वाटाणा आता सोलून टाकल्या. आणि त्या नवीन आणलेल्या वाटाणा मात्र स्टोअर करून ठेवल्या, म्हणजे जेणेकरून 8 दिवसांमध्ये जर इच्छा झालीच वाटाणा खायची तर घरामध्ये पाहिजे ना. कारण म्हणजे लगेच जर आपल्याला वाटलं की ही भाजी करायची आहे किंवा नवीन रेसिपी ट्राय करायची तर कोणी बाहेर जायला तयार नसतं, ना अहो ना मी.
त्यासाठीच मग 8 दिवसाचा भाजीपाला जर असा भरला तर आपल्याला किचनमध्ये सुद्धा आल्यावर विचार करावासा वाटत नाही का काय बनवायचंय ना. 8 दिवस सगळं काही आता रुटीन ठरलेलं असतं. म्हणून मी दरवेळेस म्हणजे जेव्हा पण बाजारात जाते तेव्हा अशा पद्धतीने थोडा एक्स्ट्राचा बाजार म्हणजे 8 आठवड्याचा बाजार पूर्ण भरून घेत असते. आणि आता आम्ही कधीपासूनच थोडं लांबच्या बाजारात जातो, जेणेकरून तिथे आठवडे बाजार भरत असतो आणि भाजी मार्केट खूप जास्त मोठा आहे. म्हणून आपल्याला खूप साऱ्या भाज्या सुद्धा मिळतात आणि व्हरायटीजमध्ये सुद्धा. आणि अहोंना सोबत घेऊन जात असते, म्हणजे अजिबात ते नंतर खायला नखरे करणार नाही असं पण ते अजिबात कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणत नाही. जी भाजी केली मात्र ते आवडीने खातात. म्हणून जितक्या काही भाज्या मिळाल्या किंवा मला जेवढ्या हव्या होत्या तेवढं सर्व काही घेऊन आले. नंतर एअरटाईट कंटेनर या बॉक्समध्ये सर्व काही भरून घेतलेलं होतं. आणि नंतर बाकीची कामं होती ती सुद्धा आवरायची होती आणि हीच कामं मात्र आजचा पूर्ण दिवस गेला. पण आज मी असंच ठरवलं होतं का म्हटलं चला प्रदोष आहे, उपवास आहे म्हटल्यावर हे तरी काम छान असं करून घेऊया, म्हणजे आठवडाभर मलाही टेन्शन नाही आणि नंतर मग माझ्या देवपूजेमध्ये किंवा माझ्या सेवेमध्ये अजिबात खंडही पडत नाही या कामांमध्ये. भाजीपाला वगैरे ठेवला, नंतर फ्रीज वगैरे ऑर्गनाईज करून घेतलं थोडंसं आणि लगेचच आता हे समोरच फ्रीज दिसते. 2 दिवस झाले दिसते पण अजिबात त्याला हात लागत नाही. म्हटलं आता तिथेच आहोत म्हणून लवकरच स्प्रे काढला आणि छान असं क्लीन करून घेतलं. जितकी कामं जमतील तितकी मी अशी साईड बाय साईड करत असते, ज्याच्यामुळे प्रत्येक वस्तू नाही छान दिसते. आणि आता कितीही पुसण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही रेग्युलर मी पुसत असली, स्वच्छता करत असली तरी सुद्धा आमच्या घरामध्ये इतकी धूळ येते ना, म्हणजे फ्लॅटमध्ये जरी राहत असलं तरी उंच बिल्डिंग असल्या तरी खूप धूळ येते. आणि त्याच्यामुळे कितीही रोज तुम्ही आवरावर करा तरी सुद्धा ते घाणच होत असतं. पण जेवढं शक्य होते तेवढं करण्याचा मात्र एक छान असा माझा प्रयत्न असतो. तर फ्रीज वगैरे सुद्धा क्लीन केलं, कारण फ्रीज सुद्धा छान असलं ना आणि ते ग्लासचं असल्यामुळे ते तितकं क्लीन दिसतं, तितकं छान सुद्धा वाटतं बघायला. त्याच्यानंतर हे सगळं काही आवरून घेतलं आणि आता स्वयंपाकामध्ये काय बनवू असा विचार करण्यापेक्षा आज असं झालं होतं की आईने जे पाठवले होते ना मटार तेच खूप सारे होते, म्हणून मी आधीचे मटार सर्व काही सोलून घेतले आणि आत्ताचे आणलेले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बॉक्समध्ये ठेवले. म्हणून आता मला मटार पुलाव बनवायचा होता, कारण खूप दिवस झाले आपण खिचडी वगैरे खातच असतो, खिचडी खातो किंवा पुलाव सुद्धा खातो. पण मटार पुलाव या सीझनमध्ये मी आवर्जून बनवत असते. 2-3 वेळेस तरी जास्त होतच असतो, कारण आता मटार सुद्धा स्वस्त असतात आणि या सीझनमध्ये मटार पुलाव तितका छान लागतो, कारण ज्या काही वस्तू अशा आहेत ना की त्या सीझनमधल्या त्याच सीझनमध्ये छान लागत असतात. म्हणून लगेचच आता क्लिनिंग वगैरे करून झाली थोडीशी, नंतर संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली. नंतर इथे कुकर ठेवलं, थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, मोहरी टाकली, नंतर थोडासा कांदा, टोमॅटो, शेंगदाणे टाकले, नंतर तेजपान टाकलं, आलं लसूणची पेस्ट टाकली आणि सर्व काही असं मिक्स करून घेतलं. एक छोटा आलू सुद्धा मी कट केलेला होता आणि याच्यामध्ये ना जी काही आपली सोयाबीन असते ती सुद्धा मी इथे भिजत टाकलेली होती, कारण मला ती खिचडी किंवा पुलाव कशामध्ये जरी टाकली तरी आवडते, म्हणून ते सुद्धा याच्यामध्ये मी मिक्स करून घेतली आणि त्या छान असं हे करून घेतलं. कांदा ना मी एक मोठा कांदा घेतलेला होता, त्यातला अर्धा कांदा मी असं छान असं स्लाइड्स करून टाकलेला होता आणि अर्धा कांदा खूप जास्त बारीक चिरलेला होता, म्हणजे दोघांची टेस्ट अगदी प्रॉपर पद्धतीने येते. नंतर आता सर्व काही मिक्स केलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, नंतर आपलं धनापूड पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकला, हिंग टाकला, सर्व असं छान असं मिक्स करून घेतलं आणि 2च मिरच्या टाकलेल्या होत्या, कारण आहो आणि मी आव्हांना सुद्धा जास्त नको असतं तिखट, म्हणून अगदी 2 मिरच्यांमध्ये छान असा हा पुलाव, हिरवागार पुलाव तयार झालेला होता. आणि मटर पुलाव म्हटलं म्हणजे मटर तर थोडे जास्तीचे हवेच, म्हणून इथे पूर्ण 1 वाटी भरून मटार घेतलेले होते आणि 1 वाटी भरून छान असं राईस घेतलेला होता, जो की मी नेहमी स्वयंपाकामध्ये यूज करत असते. त्याच्यामुळे पुलाव सुद्धा तितकाच टेस्टी आणि छान असा मोकळा तयार झालेला होता. त्यामध्ये साईड बाय साईड ते दूध सुद्धा आलेलं होतं, ते सुद्धा साईडला ठेवून दिलेलं होतं. म्हटल्यावर आज दिवसभराची बसलेलीच होती, कारण ही साईड बाय साईड काय बरीचशी कामं होती. नंतर संध्याकाळी देवपूजा वगैरे झाली आणि लगेचच सेवा सुद्धा बाकी होत्या. म्हटलं चला आता लगेच तांदूळ वगैरे टाकून झाले, नंतर छान अशी हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली. 2 वाट्याच अगदी पाणी टाकलेलं होतं, कारण 1 वाटी मटार होता आणि 1 वाटी तांदूळ, त्याच कन्सिस्टन्सीमध्ये 2 वाट्या पाणी टाकलं. खूप सारा कोथिंबीर टाकला, त्याच्यामुळे छान असा हिरवागार हा तयार झालेला होता. नंतर झाकण लावलं आणि अगदी 2 शिट्यांमध्ये छान असा मटार पुलाव माझा तयार झालेला होता. तोपर्यंत माझी जी काही रेग्युलरच्या सेवा आहे त्या सुद्धा करून घेतल्या. किचन सुद्धा आवरलं, कारण किचन आवरल्याशिवाय मात्र मला अजिबात जमत नाही, म्हणून हे सुद्धा माझं खूप महत्त्वाचं काम असतं. आणि स्वच्छता तरी घरात झालीच पाहिजे. आणि बघा इतका टेस्टी असा पुलाव झालेला होता, आहोंना आणि मला दोघांनाच आवडला. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी रेस्टॉरंट स्टाईल होतो, ज्या पद्धतीने आपण बाहेर खातो ना अगदी त्याच पद्धतीने, किंवा तुम्ही जर प्रसादाचा किंवा लग्नात खात असाल तर अगदी त्याच पद्धतीने ते तयार झालेला होता.
तुम्ही तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला लग्नातील किंवा बाहेरच्या स्वयंपाकाचा पुलाव आवडत असेल तर. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने पूर्ण आठवड्याभराचं टेन्शन मात्र आज माझं मुक्त झालेलं होतं आणि छान अशा आठवड्याभराची भाजीची तयारी सुद्धा. सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.